हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तापमानामध्ये सध्या प्रचंड वाढ झालेली आहे आणि या तापमानाचा परिणाम थेट आपल्या गार्डनमधील प्लांटवर होतो। तुळशीचं प्लांट हे आपल्या प्रत्येकाच्याच अंगणामध्ये गॅलरीमध्ये असते। तापमानामध्ये वाढ झाली की तुळशीचं प्लांट हे सुकू लागतं, कधी ते पूर्णतः जळून सुद्धा जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की उन्हाळ्यात सुद्धा घरातील तुळस ही हिरवीगार टवटवीत राहावी, त्याची वाढ व्यवस्थित व्हावी यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुळशीच्या प्लांटवर भरपूर प्रमाणामध्ये मंजुळा येतात, त्या मंजुळा आपण वेळोवेळी कट करून घ्यायला हव्यात, कारण प्लांट हे त्याची पूर्ण एनर्जी मंजुळा तयार करण्यासाठी वापरते। त्यामुळे मग तुळस सुकू लागते, त्याची वाढ व्यवस्थित होत नाही। त्यामुळे वेळोवेळी या मंजुळा कट करून घ्यायला हव्यात। या मंजुळांचा वापर आपण नवीन रोपे तयार करण्यासाठी सुद्धा करू शकतो। कुंडीमधील माती जर कॉम्पॅक्ट झाली तर मुळांना व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही आणि प्लांट आहे तुळशीचं ते सुकू लागते। त्यामुळे 8 ते 10 दिवसातून एकदा आपण कुंडीतील माती सुद्धा मोकळी करून घ्यायला हवी। त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये हवा खेळती राहून प्लांटची वाढ आहे ती व्यवस्थित होईल। तुळशीच्या प्लांटला इतर फुलझाडांप्रमाणे रेग्युलर खते देण्याची आवश्यकता नसते, तरीही आपल्या कुंडीतील मातीचा पोत चांगला राहावा, प्लांटची वाढ व्यवस्थित व्हावी, त्याची पाने हिरवीगार आणि फ्रेश दिसावीत यासाठी अधूनमधून खतं देणं सुद्धा आवश्यक आहे। तर उन्हाळ्यामध्ये आपण अशा पद्धतीने कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट किंवा कुजलेलं शेणखत आणि हळद यासारखी जर खते दिली तर प्लांटची वाढ ही जोमाने होते आणि पाने सुद्धा हिरवीगार दिसतात। या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 2 चमचे मी कंपोस्ट घेतलेला आहे। कंपोस्ट आपल्याला जवळपासच्या कोणत्याही प्लांट नर्सरीमध्ये मिळतं किंवा खताच्या दुकानात सुद्धा मिळतं आणि हळद तर आपल्या घरामध्येच उपलब्ध असते। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल प्रॉपर्टी असतात, त्याचप्रमाणे हळद ही एक नैसर्गिक खत आहे। त्यामुळे प्लांटचं किडीपासून तर संरक्षण होतंच, पण पाने सुद्धा हिरवीगार राहण्यासाठी मदत होते। आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणारी गोष्ट म्हणजे दही, ताक याचा वापर सुद्धा गार्डनिंगमध्ये होतो। उन्हाळ्यामध्ये तुळशीचं रोप हिरवेगार राहण्यासाठी, डेरेदार होण्यासाठी आपण ताकाचं पाणी वापरू शकतो। 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे आंबट ताक आहे ते मिक्स करायचं आहे। त्यापेक्षा जास्त ताकाचा वापर आपल्याला करायचा नाही, फक्त 2 ते 3 चमचे ताक आपल्याला वापरायचं आहे आणि ते पाणी आपल्याला महिन्यातून एकदा कुंडीमध्ये ओतायचं आहे। ताक हे उत्तम बुरशीनाशक, कीटकनाशक तर आहेच, पण त्याबरोबर नैसर्गिक खत सुद्धा आहे। त्यामुळे कुंडीतील जी माती असते त्यातील बुरशी नष्ट होते, प्लांटला अनेक पोषक तत्वे मिळतात। त्यामुळे प्लांटची वाढ तर व्यवस्थित होतेच, पण पाने हिरवेगार राहण्यासाठी मदत होते, रोपांना पोषण मिळते, मातीमधील जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते ॲक्टिव्ह होतात आणि त्यामुळे पाने आहेत तुळशीचे ते चमकदार होण्यासाठी सुद्धा मदत होते। तुळशीच्या रोपाच्या चांगल्या वाढीसाठी व कीड नियंत्रणासाठी आंबट ताक हे एक उत्तम नैसर्गिक खत म्हणून काम करते। ताकापासून कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस हे सुद्धा प्लांटला मिळते, त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते। उन्हाळ्यामध्ये आपल्याला सकाळ संध्याकाळ तुळशीला तर पाणी द्यायचंच आहे, पण त्याबरोबरच तुळशीच्या पानांवरती अशा पद्धतीने पाण्याचा फवारा मारायचा आहे। त्यामुळे पानांवर असलेली धूळ तर साफ होतेच, पण त्याबरोबरच पाने गळायचं प्रमाण सुद्धा कमी होतं, कारण अशा पद्धतीने पाण्याचा फवारा मारल्यामुळे पानांमध्ये नॅचरली आर्द्रता वाढते आणि ते हिरवेगार, टवटवीत आणि फ्रेश दिसू लागतात। तुळशीची वाढ व्यवस्थित होण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 तास तरी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असतेच, पण उन्हाळ्यामध्ये दुपारी 12 ते 4 या दरम्यान जे प्रखर कडक ऊन असते, अशा वेळी आपण जर कुंडी आहे ती काही काळासाठी शेडमध्ये ठेवली तरीसुद्धा प्लांटचं तीव्र उन्हापासून प्रोटेक्शन होतं। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि होम गार्डनिंग रिलेटेड असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।